हे गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर खूप दिवसापासून आम्ही घरात बसून बसून बोर होत होतो. तर आज आम्ही निघालो चक्कर मारायला म्हणजे पडायला, रेसिंग करायला, रनिंग करायला. आता बघू किती पडू शकता. पहिले सारखं पडूच तर शकत नाही मी, एवढं वाटतं असं. बॉडी वेट जास्त वाढून गेलं आहे. याचं बॉडी वेट जिम मध्ये जायच्या याच्यात बल्किंगच करतोय मी थोडं जास्त. आता आम्ही तिकडे सुमसाम रोडवर जातोय. बघू मग तिकडे रनिंग करून. असं आहे ना, अचानक भयानक इथे ना आवाज येतो. असं वाटतं काहीतरी साप वगैरे काही राहत नाही, पण पक्षी राहतात, साप पण राहू शकतो कारण एकांतचा एरिया आहे. या स्पॉटवर आम्ही ना ट्युशन सुटल्यावर आम्ही परस्पर इकडे यायचं, सायकल फिरवायचो कारण इथे खाली राहायचं ना, तर मजा यायची सायकल फिरवायला. संकेत पुढे गेला आहे पडत मी थोडा आरामात चालतो आहे, वाईब्स एन्जॉय करत. इथे दूरपर्यंत काहीच नाही. तिथे बिल्डिंग आहे म्हणजे राहायला, आणि इथे डायरेक्ट रोड आहे, याच्यानंतर जंगल आहे, म्हणून इथे नीलगाय वगैरे पण असतात बऱ्याचदा. बाईकवाले सांभाळून चालावं लागतं, नाही तर आडवी येऊन ॲक्सिडेंट होऊन जातो नीलगाय जर आली तर. बरं संकेत रिटर्न पडत येतो आपल्याकडे. ॲक्शन मोड ऑफ आहे म्हणून ते हालत होतं जास्त. हे बघा असं चुंग 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 आवाज येत असेल तुम्हाला. हे पुलांखाली ना पावसाळ्यात खेकडे राहतात बरं, भरपूर खेकडे निघतात पुलाखाली. आम्ही जुन्या क्वार्टरला राहायचो तेव्हा तसेच निघायचे. ते मासे पकडायचे आम्ही कधी कधी. इथे मासे पण म्हणजे पूल भरलेलं राहतं, इकडून तिकडे राहतं ना, आणि कोणता प्राणी, आणि तिथे ना काहीच अंदाज आणि कोणता प्राणी राहू शकतो. साप तर बरेच दिसतात इथे. आणि आम्ही नाही पडायच्या नांदात भरपूर लांब येऊन गेलो घरापासून. बरंच 2-2.5 किलोमीटर चालत आलो आम्ही. बाकीचं चालत आलो, बाकीचं पडत आलो. 1 किलोमीटर पडत. हां, 1 किलोमीटर पडत आलो. आता इथून बघू पुढे जाऊन परत घरी जायचं रोड. गाईज मी एक प्लॅन करतोय की आपण कधीतरी ऑफ रोडिंग पण करू. किती भारी जागा आहे ऑफ रोडिंग म्हणजे पायी जायचं ऑफ रोडिंगसाठी. गाडी पायी जाऊ तिथे, कारण तिथे रेअरली गेलोय मी कधीतरी. सायकल राहायची तेव्हा जायचो आम्ही, कुठे पण जायची हिंमत करायचो. घरी येऊन सायकल पंक्चर होऊन जायची. हे बाई इथे पण गेलोय सायकलने. इकडे तू आणि विकी गेला असेल. हां आम्ही गेलोय. येस दोघी फिरायचे, मला तिसरा आला ना कायम घरी सोडून जायची. आपलं एका सायकलवर 2च बसताना. एका सायकलवर 2 सायकल होते तरी पण. चला आता मग एकदा सकाळी येऊ आणि इथून पायी जाऊन पाहू. इथे मस्त वाटेल दाखवायला, तुम्हाला भारी वाटेल. बिबट्या मोर काहीतरी भेटेल. बिबट्या भेटीन. ठीक आहे, मग हाच ब्लॉग इथेच एंड होईल. आमचा नेक्स्ट लाईफ में मिलेंगे. आता गाड्या जात आहे भरपूर, संध्याकाळची वेळ म्हणून. हे पहा अशी ही जागा सांगतो मी, किती मस्त आहे चालायला वगैरे. इथे पण पहा रनिंग आता 100 मीटर केली. किती सेकंड होते झाले? 10 नाही सॉरी 11.9. 11.9 म्हणजे 12 सेकंड. टॉप असंच ते करताय. हा टॉप म्हणजे Testing जो करताय, एकदम testing. पहिले रेकॉर्ड होता तो काहीतरी होता 11 सेकंड का 11.5 सेकंड. एकदम जुन्या जमान्यात भाग मिल्खा आम्ही भागची ॲक्च्युली तुम्हाला सांगतो, आम्ही हे चेक करत आहे की जिमवाला पडू शकतो का नाही, एन्ड्युरन्स. कारण दोघं वेगवेगळ्या गोष्टी. एकदम हेवी राहतं. हेवी लिफ्ट होऊन वेट जातं. उचलणं वेगळं आहे आणि आणि एन्ड्युरन्स म्हणजे कार्डिओ करणं खूप वेगळं आहे. तू कार्डिओ नाही करत का जिममध्ये? जास्त नाही करत ना, अर्धा तास चालला होतो फक्त जिममध्ये. आणि बाकीच्या वेळेस तर मी ते पण नाही करत, कारण टाइम चालला तो असं मला बोर होऊन जातं. हां, पण ते करायला पाहिजे आता, मिस नाही करायचं ते कधीच. मसल बिल्डिंग सब नाही होतं. कार्डिओपेक्षा हे रिअल कार्डिओ करायचं ना. रिअलमध्ये पडणं भारी ना. ते जिम आहे 500 रुपये एक्स्ट्रा घेता माहिती कार्डिओचे. असं आहे का? ते मशीन ट्रेडमिल वापरायची. हमारा और जिम का कोई वास्ता नहीं था पहले. याचा त्या दोघी भावांचा माझ्या कोणाचा वाचता नाही. दादू ऋषी काही कामाचं म्हणजे आम्ही गेलोय जिमला, जॉईन केली पण सोडून द्यायचं मध्येच काय. प्रत्येक न्यू इयरला जॉईन करायची म्हणायचे 1 तारखेपासून सुरू करू. 1 तारखेची 10 नाही 3-4 वर्षापासून आलीच नाही. आता आम्ही थोडा रेस्ट घेतलाय, म्हणजे हळूहळू चालतोय, परत पडू. तू बिबट्या किती क्लीन केलंय रे सगळं. इथे लोक येत नाही म्हणून क्लीन आहे. हां एकदम इथे क्लीनलीनेस आहे. असं राहतं. कोणतरी कुत्रे का मोऱ्या वाटतं इथे. प्राणी दिसत नाही पण आवाज येतोय. गाईज मी हार्ट रेट चेक करतोय आता. हार्ट रेट 95-96. कमी आले तरी वॉच खराब आहे, कारण आम्ही भरपूर पडाले. वॉच खराबच आहे. ते
किती रुपयाची 2000? नॉईसची हे 96 नॉर्मल आला येडे मग याचा सेन्सर फक्त सॅमसंगच्या वॉचचा आणि ॲपलच्या वॉचचा. पाय किती सुंदर झाड आहे हे. अशी झाड फक्त जापानला राहतात असं लोक म्हणायचे. बरं आमच्याकडे पण आहे, तुम्हाला दाखवतो एक मिनिट. आमच्याकडे हां हे पा पिंक फुलांचे. हे बा किती भारी. इथे ते पडतील ना पण भारी वाटतं ना. तेव्हा भारी वाटेल. क्रंची ते काय येते ते? क्रंचीनेस दाखव रे. हे काय हार्डवोड क्रंचीनेस. किती मस्त वाटतंय. वॉकिंग रनिंग सगळं झालं आमचं. आता घरी जातोय आम्ही. 1 साईड 3 किलोमीटर चालले गेलो होतो. आता परत 3 किलोमीटर एकाच दिवसात 6 वॉक किलोमीटर पण झालं. खूप होऊन गेला, रनिंग पण झाली आता. हां ते हां ठीक आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. घराजवळ पोहोचतोय आम्ही आता. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बस 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 रनिंग कर. जिम मारून वेट उचलून बॉडी दाखवणाऱ्यांना पडायला लावायचं एकदा. मग होईन ना, धीरे धीरे होईन, सगळं होईन. बॉडी तर बनते म्हणजे हां. पडायचं पण करू. तर ठीक आहे, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.